composite function. What is your name? Iyer. Venugopal Iyer. Chinnaswamy Venugopal Iyer. Muthuswamy Chinnaswamy Venugopal Iyer. Ramalingana Chinnaswamy Muthuswamy Venugopal Iyer. अशा पद्धतीने कंपोजिट फंक्शनची लिस्ट वाढता वाढता वाढेल वेगवेगळे सूर्यमंडळात, जोपर्यंत आपल्याला डेरिव्हेटिव्ह मधला जर सगळ्यात महत्त्वाचा कोणता टॉपिक असेल तर तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन बघण्यासाठी आधी आपल्याला बघावं लागेल व्हॉट इज मीन बाय कंपोजिट फंक्शन. सो इथं मी एक टेबल बनवलाय बघा, ज्याच्या एका साइडला आहे सिंपल फंक्शन, ज्याच्यात मी काही एक्झाम्पल्स लिहिले sin x, log x, e raised to x. इट मीन्स तुमच्या फॉर्म्युल्यांच्या लिस्ट मध्ये जे फॉर्म्युले आहेत LHS ला ते सगळे एक्सप्रेस ऍज अ f of x आहेत. काय करतो आपण f of x मध्ये? f of x मध्ये एक फंक्शन असतो आणि त्याचा एक व्हेरिएबल असतो, आम जिंदगी. ओके, बट कंपोजिट फंक्शन मध्ये बघा, युअर फंक्शन इज एक्सप्रेस ऍज f of g of x. पण ही झाली मॅथची भाषा. आपल्या भाषेत याला काय म्हणू शकतो? रियल लाईफ एक्झाम्पल्स मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा, की जस्ट इमॅजिन की sin x इज अ पाव and log x is a vada, and we compose them, we combine them to form a vada pav, sin of log x. थोडंसं डिटेल मध्ये जर गेलो तर आपल्याला असं कळेल की sin एक फंक्शन आहे, त्याच्याकडे एक व्हेरिएबल आहे, log एक फंक्शन आहे, त्याच्याकडे एक व्हेरिएबल आहे. जस्ट इमॅजिन दोन मित्र आहेत, दोघांकडे त्यांच्या वेगवेगळ्या गाड्या आहेत. ओके, दोघांना एकाच डायरेक्शन मध्ये जायचंय, पण पैशाचा पेट्रोलचा कोणताच विचार न करता दोघांना एकाच डायरेक्शन मध्ये जायचं होतं, तरी त्यांनी दोघांनी वेगवेगळ्या गाड्या घेतल्या. आम जिंदगी है ना, सिंपल फंक्शन. बट व्हाईल इन मेंटोस जिंदगी साइन आणि लॉग, परत तेच दोन मित्र, दोघांना एका साइडला जायचंय, एकाच डायरेक्शन मध्ये जायचंय. सो दे थिंक स्मार्टली, की त्यांनी काय विचार केला की दोघांना जर एकाच डायरेक्शन मध्ये जायचंय तर एक जण गाडी घेईल आणि एक जण पेट्रोल टाकून देईल, अँड इट विल बिकम साइन ऑफ लॉग एक्स. फरक बघा, फंक्शन दोन, व्हेरिएबल दोन, आणि ते दोन दोन फंक्शन एक्सप्रेस होतात. बट हियर फंक्शन दोन, पण त्यांच्याकडे शेअर करायला व्हेरिएबल एकच आहे. इथं आपण कंपोजिटचे अजून काही एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत बघा. sin of log x, tan e raised to 3x, log sec root of x. सगळ्यात महत्त्वाचं की कंपोजिट फंक्शन ओळखायचा कसा? ऍक्च्युअली जर आपला सिंपल फंक्शन असतं तर साइनच्या पुढे काय आलं असतं? sin x, टॅनच्या पुढे x, लॉगच्या पुढे x. बट कंपोजिट फंक्शन मध्ये काय होतंय की साइनच्या पुढे वी आर एक्सपेक्टिंग x, बट दुसरंच काहीतरी आलं, log x येऊन गेला. त्यांच्या पुढे इन्स्टेड ऑफ x e raised to 3x येऊन गेला, लॉगच्या पुढे sec root x येऊन गेला. इट मीन्स व्हेन आपण x एक्सपेक्ट करतोय शेवटी व्हेरिएबलच्या जागी, आणि x न येता दुसरंच काहीतरी येत असेल तर इट मीन्स ओळखून जायचं की तिथं कंपोजिट फंक्शन आहे. एवढंच काय, आपला फॉर्म्युला sin x आपण कन्सिडर करतो ऍज अ स्टँडर्ड. ते sin x मध्ये नुसता 2 जरी जोडून आला तरी इट इज ऑल्सो नोन ऍज अ कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, छोटंसं कंपोजिट आहे पण कंपोजिट आहे. ओके, आता आपण बघूया या कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं करायचं. आपण एक सिंपल फंक्शनने स्टार्ट करू की डेरिव्हेटिव्ह ऑफ sin e raised to 3x. फर्स्ट ऑफ ऑल हा कंपोजिट आहे, कसं ओळखणार? साइनच्या नंतर x आला नाही म्हणजे कंपोजिट आहे. आपलं रेग्युलर व्हेरिएबल सोडून जर दुसरंच काहीतरी येत असेल, फंक्शन येत असेल, तर वी कॉल इट अ कंपोजिट फंक्शन. मग याला सॉल्व्ह कसं करायचं? याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज आहे. एक तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युले माहिती पाहिजे. sin x चा डेरिव्हेटिव्ह होतो cos x. नाउ ऑब्झर्व दिस sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x केअरफुली. बघा, जस्ट इमॅजिन की या x ला आपण डॅश डॅश म्हणू. मी मुद्दामून ते रेड पेनने हायलाइट करतोय की इथं x होता म्हणून इथं x आला. याचा अर्थ काय की डेरिव्हेटिव्ह फक्त फंक्शन मध्ये चेंज करतो. साइनचं उत्तर cos झालं, पण व्हेरिएबल मध्ये ऍक्च्युअली चेंज झाला का? x होता xच राहिला. जर चेंज झाला असता तर x चा y झाला असता,
जर टी झाला असता, रूट तरी आलं असतं, मायनस तरी झालं असतं, पण तसं काहीच होत नाहीये. इट मीन्स डेरिव्हेटिव्हला व्हेरिएबलशी काही देणं घेणं नाहीये. जर इथं साइन रूट एक्स असतं तर त्याने काय लिहून टाकलं असतं, कॉस रूट एक्स. का? कारण इथं एक्स आहे, इथं एक्स होता तर एक्स प्रिंट करतोय, तर रूट एक्स असेल तर तो रूट एक्स लिहून टाकेल. जर इथं ई रेस टू एक्स असता, साइन ई रेस टू एक्स, देन व्हॉट इज युअर आन्सर? बोला, कॉस ई रेस टू एक्स. बट आता याच्यात प्रॉब्लेम कोणाचा आहे? ओरिजिनल फॉर्म्युल्याचा. त्याचं म्हणणं आहे की मी ओरिजिनल आहे, बाकीच्यांना कळालं पाहिजे, बाकीच्यांना कळालं पाहिजे की हे फर्स्ट कॉपी आहे, है ना. तर जो आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे तो ओरिजिनल राहण्यासाठी आपण एक नियम लावतो, आणि तो नियम असा आहे बघा की सध्यासाठी तर आपण काय करू, साइनच्या पुढे जेही आलेलं आहे त्याला मानू डॅश डॅश. ओके, साइनच्या पुढे आलेलं आहे कॉस, सॉरी साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, पण त्याच्या पुढे आलेलं होतं e रेस टू 3x, ते मी ऍज इट इज लिहून टाकलं. जे की आपण आताच नुकतं बघितलं की व्हेरिएबलला काही फरक पडत नाही. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस झाला, इथं e रेस टू 3x म्हणून इथं e रेस टू 3x. पण आता ह्यांच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होईल. हा म्हणेल की माझी शिवसेना खरी, हा म्हणेल माझी शिवसेना खरी. आपल्याला ठरवावं लागेल की हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. त्याच्यासाठी आपल्याला वेलकम पिक्चरचा क्लायमॅक्स आठवावा लागेल. वेलकम मूवी बघितलाय तुम्ही? त्याच्यात एंडला ते काय खेळतात, पास द पार्सल, है ना. फक्त ते राऊंड मध्ये खेळतात, आपल्याला एका सरळ ओळीत खेळायचंय. आता सगळ्यात पहिले आपण डेरिव्हेटिव्ह घेतला साइनचा. आता साइनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन झालाय ना, आपण इथे थोडंसं रफ वर्क करू. साइन e रेस टू 3x, तर साइनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन झालाय. आपण काय करू, पास द पार्सल, पुढच्याकडे ते पार्सल पास करू. सगळ्यात चांगली गोष्ट, पुढे पास करताना आपल्याला ना प्लस घ्यायचा आहे ना मायनस, वी हॅव टू टेक इनटू. ओके, म्हणजे साइनचं काम संपल्यावर आता डेरिव्हेटिव्ह गेलेला आहे पुढच्याकडे. कोण आहे? e रेस टू 3x. बरं, e रेस टू 3x स्टँडर्ड आहे का? बघा बरं, आपला स्टँडर्ड फॉर्म्युला तिथे होतं e रेस टू x. x मध्ये थोडा जरी चेंज झाला तर इट विल बिकम अ कंपोजिट. सो e रेस टू 3x इज ऑल्सो कंपोजिट. मग त्याचं काय करायचं? चला ओरिजिनल फॉर्म्युल्याला विचारू. तर e रेस टू 3x साठी आपल्याला जावं लागेल e रेस टू x कडे. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय होता? e रेस टू x. म्हणजे इथं x होता म्हणून इथं x आला, बरोबर ना. तर इथं 3x आहे, काय येईल बोला? e रेस टू 3x. कंपोजिटची सगळ्यात चांगली गोष्ट आहे बघा की प्लस मायनस येत नाही. जेही डेरिव्हेटिव्ह घ्याल ते इनटू करून पुढे जोडलं जातं, है ना. याचा अर्थ काय की थँक्यू मत बोलो, 3 लोगों को बोलो की आगे और 3 लोगों की मदद करे, अशी ती पूर्ण चेन बनवतात. आणि दॅट्स वाय कंपोजिट फंक्शनला चेन रूल असं सुद्धा म्हटलं जातं. तर याचे उत्तर जे असतात ते लांब लचक येतात, त्याच्यात काही दुमत नाहीये. चेन रूल आपण याला म्हणू शकतो. तर cos e रेस टू 3x इनटू आपण e रेस टू 3x चं पण डेरिव्हेटिव्ह लिहिलं. मग आता थांबायचं. हे कोण ठरवेल थांबायचं की नाही? जोपर्यंत आपल्या लिस्ट मधला फॉर्म्युला येत नाही, स्टँडर्ड फॉर्म्युला येत नाही, तोपर्यंत आपण ही प्रोसेस चालूच ठेवणार आहोत. मग आता e रेस टू 3x कोणाकडे पास करेल? पार्सल. e चं तर काम संपलं, आता उरला 3x. नाउ पार्सल इज गोइंग टुवर्ड द 3x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. सो 3x चं डेरिव्हेटिव्ह बघू आपण की cos e रेस टू 3x into e रेस टू 3x into, is it standard formula? Yes. kx चं डेरिव्हेटिव्ह k. आता k तर कोणत्याही रूपात येऊ शकतो, तर kx यावेळेस 3x रूपात आलेला आहे. तर kx चा डेरिव्हेटिव्ह k, and हा स्टँडर्ड फंक्शन होता म्हणून आपण पुढे जात नाही. बेसिकली काय, धमाल मूवी मध्ये तो विचारतो की व्हॉट इज युअर नेम? आदि श्रीवास्तव. व्हॉट इज युअर नेम? मानव श्रीवास्तव. बट व्हाईल इन कंपोजिट फंक्शन, व्हॉट इज युअर नेम? अय्यर, वेणुगोपाल अय्यर, चिन्नर स्वामी वेणुगोपाल अय्यर, मुत्तस्वामी चिन्नर स्वामी वेणुगोपाल अय्यर, रामलिंगन चिन्नर स्वामी मुत्तस्वामी वेणुगोपाल अय्यर. अशा पद्धतीने कंपोजिट फंक्शनची लिस्ट वाढता वाढता वाढेल वेगवेगळे सूर्यमंडळ. जोपर्यंत आपल्याला स्टँडर्ड फंक्शन भेटत नाही तोपर्यंत डिफरन्शिएट करत राहा. आपण अजून काही फंक्शन्स घेऊ.
सो मागच्या क्वेश्चन मध्ये ई इन्क्लूड होता, ई ची आयडिया आली असेल आता आपण ई सोबत रूटचा पण विचार करू. सो ई च्या डोक्यावर एक्स आला नाही, दुसरंच काहीतरी आलं, इट मीन्स हे कंपोजिट आहे. मग आपल्याला लागेल ई रेज टू एक्स चा फॉर्म्युला. वी नो दॅट एक्स च्या डोक्यावर जे एक्स च्या जागी जे काही आहे ते आपल्यासाठी डॅश डॅश आहे. सो आपण काय करतोय बघा, जेव्हा मी याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करेन, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह होतो e raised to x. That's why e raised to root cot x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, e raised to root cot x. अगदी बरोबर. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ठरेल तुमचं रफ वर्क. कोणाचं काम झालं सांगा मला, e चं काम संपलेलं आहे. देन तो पास करेल पार्सल कोणाकडे, रूट ऑफ कॉट एक्स. बरेच जण याच्यात त्या रूटला स्किप करून टाकतात, इग्नोर करून टाकतात, पण रूट सुद्धा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. बरं, रूट कोणता फॉर्म्युला आहे, इफ यू ऑब्झर्व रूट एक्स अँड लॉग एक्स, त्यांची जी चाल आहे ना ती चेस मधल्या घोड्यासारखी आहे. 1 2 2.5 म्हणजे काय की फंक्शन असतं न्यूमरेटरला आणि त्याचं उत्तर येतं डिनॉमिनेटरला. पण आपण आपल्या एक्स वर फोकस करायचं आहे. एक्सच्या जागी इथं एक्स आहे म्हणून इथं एक्स आला. आता हे झालं फिल इन द ब्लँक्स. एक्स च्या जागी तुम्ही कोणती संख्या लिहा, रूट मध्ये sin x आलं 1/2 रूट sin x, इथं log x आलं 1/2 रूट log x. whatever it may be, instead of x write it down and complete your formula. So now tell me, e raised to root cot x आपल्याला आधीच सोडून द्यायचं आहे का, नाही ते तर लिहायचंच आहे. e raised to root cot x into, now we are moving toward root cot x. तर रूट म्हटल्यावर मला एवढं माहिती की 1/2 रूट येईलच. इथं cot x आहे, that's why I am writing cot x. मग हे झाल्यावर थांबून जायचं का, नाही. आज तर फॉर्म्युला की स्टँडर्ड आहे का, तर रूट cot x चा फॉर्म्युला आपल्याकडे नाही. सो रूटचं पण काम संपलंय. नाउ वी हॅव द cot x. नाउ टेल मी, आपल्याकडे cot x आहे, यस cot x आहे, cot x स्टँडर्ड आहे आणि cot x चा स्टँडर्ड फॉर्म्युला पण आपल्याकडे आहे. सो हे सगळं मी एकत्रितपणे लिहेन आणि जेही आन्सर असेल ते तुमचा फायनल आन्सर आहे. सो cot x चा डेरिव्हेटिव्ह -2sec square x and your answer is completed. सो मी अजून काही रूटचे 3 प्रश्न तुमच्या समोर दिलेले आहेत, ते ट्राय करा.